मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचा आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. म्हणजे अजित दादांचं सुद्धा मला आश्चर्य वाटते की त्यांची ओळख आहे अशी परखटपणाने आपला विषय मांडतात. आवाज म्हणजे त्यांचा आवाज असा खणखणीत असतो की न्यायाची भूमिका आम्ही द्यायची. वरनं तिथं छोट्या मुलाला विचारलं की कोण आहे ह्याच्यात दोषी, कुणी हा खून केलेला आहे, ह्याच्या मागं वरदस्त कोणाचं आहे, सगळे सांगतील. तरी तुम्ही त्याला अभय देताय, तरी म्हणता की पुरावा दिल्याशिवाय मी त्यांना काढू शकत नाही. ही चुकीचं आहे. मग मला सांगा, कालच आम्ही सकाळी भेटलो, राज्यपालांना भेटलो, अर्धा पाऊण तास मीटिंग झाली, सर्व पक्षातले लोक आले होते. आणि नेमकं मी काल मंत्रालयात गेलो त्यावेळी सगळे तुमची मीडियासुद्धा तिथंच होती. आणि तिथं अजित पवारांची आणि धनंजय मुंडेंची अर्धा तास दीर्घ चर्चा. एवढे दिवस कुठं चर्चा त्यांना सापडली? कालच काय चर्चा एवढी व्हायला लागली? अर्धा पाऊण तास तुम्ही चर्चा करता म्हणजे काय ते विषय आहे ना? उगाच काय नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते का ते? हां, आम्ही काय मूर्ख आहोत? हे सगळं बंद करायला पाहिजे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं होतं आणि एका फ्लोमध्ये एका कनेक्शनमध्ये सांगितलं होतं की ह्या 7 जणांना अटक करणार आणि त्याच पाठोपाठ त्या वाल्मिक कराडला सुद्धा अटक करणार. आणि म्हणून काल आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वेळ आम्ही मागितलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी की त्याला जे खंडणीचं सेक्शन लावलेलं आहे त्याच्यापेक्षा मर्डरचं 302 हे सेक्शन लावणं गरजेचं आहे. त्याच पाठोपाठ स्वतः धनंजय मुंडे, नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत. आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा जिव्हाळ्याचा आहे, माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुक्त्या तो आहे. एवढं सगळं असतानासुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो आहे, तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो. जसं पूर्वी अंतोलीजींनी दिला होता, आर आबांनी दिला होता, अशोकराव चव्हाणांनी दिला, मनोज जोशी सरांनी दिला आणि मग परत सत्तेत आले. मग तुम्ही या ना नंतर सत्तेत, नंतर तुम्ही मंत्री व्हा. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं. संभाजीराजे म्हणाले की धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे. अशोक चव्हाण, आर पाटील यांनी आधी राजीनामा दिला, मग ते पुन्हा सत्तेत आले. तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेत या. वाल्मिक कराड तुमचा जवळचा माणूस असल्याने मान्य करत असताना हे सर्व चालू आहे. मला आश्चर्य आहे मुख्यमंत्री अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देतायत? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे त्याला एवढे घाबरतात? अशी टीका संभाजीराजे यांनी केलेली आहे. नंतर ते असंही म्हणाले की तुम्ही जनतेला मूर्खात काढतात का? धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यात काल तासभर चर्चा झाली. या भेटीत मसाजोग प्रकरणावर चर्चा झाली नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. यावरूनही संभाजीराजे यांनी निशाणा साधला. अजित पवार आणि धनंजय मुंडेची भेट केवळ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्खात काढत आहात का? असा सवाल करत संभाजीराजेंनी मंत्री धनंजय मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवर हल्लाबोल केलाय. न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते हे दुर्दैव. संतोष देशमुख यांचं कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. याबाबत संभाजीराजे यांनी विचारले असता संतोष देशमुख यांचा भाऊ, मुलगी यांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागत आहे हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. तसेच जोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच असणार, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी बोलताना दिलेला आहे. तर संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.